नमस्कार. नवरात्री 2025च्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी आज दाखवणार आहे की मंडळांच्या देवींना साडी कशी नेसायची. ही देवी खूप मोठी असते, त्याच्यामुळे आपल्याला पदर खूप छोटा घ्यायचा आहे. अशा प्रकारे पदरचा छोटा भाग काढून आतली बाजू ओळखून व्यवस्थित मिऱ्या करून घ्यायच्या आहे. हा व्हिडिओ मी गेल्या वर्षी म्हणजे 2024 साली काढलेला आहे. ही कदाचित 8वी माळ असावी. अशा प्रकारे व्यवस्थित पदराची प्लेटिंग करून घ्यायची. मी वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसल्यात. मी ह्या व्हिडिओ मध्ये नक्कीच पुढे शेअर करेल. इथे माझ्या बहिणी मला खूप खूप मदत करतात साडी नेसण्यासाठी. आणि ह्या पदरासाठी खूप मिऱ्या पाडायच्यात आणि देवीच्या उजव्या बाजूने घेऊन साडी डाव्या बाजूने पुढे घ्यायची आहे आणि अशा प्रकारे खूप प्लेटिंग पाडायच्यात. ह्या पद्धतीचा जर वापर केला तर आपल्या खूप मिऱ्या येतात आणि साडी देवीला पुरते. देवीचा पाय दिसण्यासाठी ही साडी पायाच्या वरतून घेत आहे. तुम्ही या मिऱ्या पायाच्या वरतून घेऊ शकता, पायाच्या खालूनही घेऊ शकता, म्हणजे पाय दिसेल. जर वरतून घेतल्या तर पाय दिसणार नाही. अशा प्रकारे साईडने सुद्धा व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे. आणि देवीच्या मिऱ्या अशा उमलून दिसण्यासाठी आपण इथे एक पिन लावतो, जेणेकरून एक असा मस्त छान पिसारा दिसेल. त्यानंतर आपण इथे चाचणीचा वापर करून मिऱ्या व्यवस्थित करून पदरही व्यवस्थित करून घेत आहे. त्यानंतर पदर व्यवस्थित राहण्यासाठी आपण कमरपट्टा लावतोय. कमरपट्टा लावल्यामुळे साडी एकदम परफेक्ट दिसते, छान दिसते. देवीला फळांचा हार घातलेला आहे आणि तो खूप जड होता, त्यामुळे देवीला खूपच अजून सौंदर्य आले. देवीचे केस, देवीचा हार, देवी आईचं मंगळसूत्र, तिचे वेगवेगळे दागिने हे व्यवस्थित करून घ्यायचे. देवीला मळवट सुद्धा बदलावतात. त्यानंतर देवीला सुंदर अशी वेणी घातलेली. देवी खूपच सुंदर दिसत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवीची ओढणी म्हणजे छानपैकी लावलेली आहे. देवीची ओढणी देवीच्या हातांच्या आतमध्ये घ्यायची, जेणेकरून देवीचे संपूर्ण हात दिसतात. शंख वगैरे झाकले जात नाही, देवीचे हात झाकले जात नाही. आणि ही आपली देवी तयार आहे. तुम्हाला ही घातलेली साडी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी अजून तुम्हाला व्हिडिओ नक्कीच शेअर करेन. आणि अशाच प्रकारे मी खूप कलरच्या साड्या घातल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्हाला साडी अशी नेसायची असेल तर नक्कीच